चला आता मी तुमका आंबे दाखवतोय. हे पावसापर्यंत असतात. पावसापर्यंत पिकवत नाही घालायचे, कच्चे खायचे. ओके. जास्त- कसलं रे हो? दशेरी. नाव काय? टॉम ॲटकिन. टॉम ॲटकिन. एक बी आतमध्ये असते, बाकी कोकमा सारखं गर असतं, तर ते गर ओके. आपण खाऊ शकतो. हे कुठचं बोललं? ब्राझिलियन. ब्राझिलियन चेरी किंवा सुरिनम चेरी. बाप रे, खतरनाक अरे. आजचं जेवण आहे फिश आणि चिकन. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्ता मी आहे आचऱ्यात आणि आज आपण आलो आहे आपल्याच एका मित्राच्या रेस्टॉरंटला, ज्याचं नाव आहे चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट. क्षितेश दादाचं रेस्टॉरंट आपल्यासोबत बऱ्याच वेळा असतो. तर आज आपण त्याच्या रेस्टॉरंटला आलो आहे. त्याने आपल्याला इन्व्हाइट केलं आहे सगळ्यांनाच. बाकीचे आपले मित्र येत आहेत मागून आणि आपण आता पहिले पोहोचलो आहे. तर फक्त रेस्टॉरंटच नाही आहे, तर बरंच काय काय आहे. आंब्याची मोठी बाग आहे त्याची, आणि कशाप्रकारे हे रेस्टॉरंट सुरू झालं, काय काय इकडे मिळतं, सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पटापट आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा रोड आला आहे आचऱ्यावरून आणि इकडे जातो देवगडसाठी, आणि इथेच आहे चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट. आणि फक्त रेस्टॉरंटच नाही आहे, चिरंजीव आमराई आहे, एक मोठी आंब्याची बाग आहे, आणि यांचेच काही प्रोडक्ट्स पण आहेत, चिरंजीव फार्म फ्रेश म्हणून, ते पण आपण बघणार आहोत. चला आधी आतमध्ये जाऊया. तर या साईडला पूर्ण आंब्याची बाग आहे आणि इकडे या साईडला रेस्टॉरंट आहे आणि पार्किंगची सोयसुद्धा आहे. मी मगाशीच आलो, तिकडे गाडी पार्क केली आणि खूप सारी झाडं तुम्हाला इकडे बघायला मिळतील. ही फुलांची झाडं तर आहेतच, पण ही जी काही झाडं आहेत ना, यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. ही बघा, फळं आहेत कसली तरी, आणि ही इथली नाही आहेत, कदाचित दुसऱ्या देशातली ही झाडं आहेत. दादाकडून आपण माहिती घेऊया. चला, अजून कोण बाकीचे आले नाही आहेत, आपणच पहिले आलो आहे. आपण आता रेस्टॉरंट एरियामध्ये पोचलो आहे आणि आपल्यासोबत आहे एक क्षितिज दादा. नमस्कार अमोल, वेलकम. चिरंजीव काय? चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. Yes. आणि बरीच महिने किंवा जेव्हापासून अमोलची आणि माझी ओळख झाली आहे, तेव्हापासून मी अमोलला सांगतोय की तुम्ही एकदा तरी जेवायला आपल्या रेस्टॉरंटवर या. आम्ही खरं सांगितलं तर बऱ्याच वेळा रात्री अशी गंमत मजा मस्ती चुलीवरचं जेवण वगैरे इथे केलेलं आहे, पण रेस्टॉरंटमध्ये कधी असं फॉर्मली जेवायला योग आला नाही. तर अमोलला आणि बाकी इतर मंडळींना सांगितलं होतं, तर सगळ्यात अगोदर अमोल पोचलेला आहे आपल्या रेस्टॉरंटवर. तर आज आपण हॉटेलवर चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंटचा जो मेन्यू आहे ते आपण आपल्या मित्रांना आज देणार आहोत. येस. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की फक्त रेस्टॉरंटच नाही आहे, तर अजून काय काय आहे, तर त्याबद्दल सांग. येस. तर आपण चिरंजीव वेंचर्स ह्या ब्रँड अंतर्गत आपण 3 व्यवसाय करतो. एक आपलं चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट आहे, दुसरं चिरंजीव फार्म फ्रेश आहे, ज्या अंतर्गत आपण विविध प्रकारचे प्रोडक्ट्स जे आहेत, मालवणी मसाले आहेत, पिठं आहेत, लोणची आहेत, या सगळ्या गोष्टी आपण घरगुतीरित्या मॅन्युफॅक्चर करतो. आणि चिरंजीव आमराई आहे, आपली 33 एकर आंब्याची बाग आहे डावीकडे, उजवीकडे आणि डावीकडे, आणि त्याच्या मधोमध आपला हा रेस्टॉरंट स्थित आहे. तर त्या बागेतले आंबेही आपण देतो. तर काही प्रोडक्ट्स जे आपण केलेले आहेत ते इथे आता आपण डिस्प्लेला असतात. तर हे प्रोडक्ट्स तुम्हाला मालवणला आमचं एक दुकान आहे वायरीला, तर तिथेही मिळतात, आणि आपल्या रेस्टॉरंटवरही जे आपल्याकडे जेवायला मंडळी येतात तर त्यांच्यासाठी विक्रीसाठी इथे प्रोडक्ट्स अवेलेबल असतात. तर कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, जर तुम्हाला मागवायचे असतील प्रोडक्ट्स ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी आपण देतो. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9029401001. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करायचं प्रोडक्ट लिस्ट, ज्यांनी काय होणार, आम्ही आमची प्रोडक्ट लिस्ट जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचवू व्हॉट्सॲपद्वारा, आणि मग त्यातनं तुम्हाला जे प्रोडक्ट्स हवे असतील ते तुम्ही ऑर्डर करू शकता. ओके. तर हे बघा, हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. ते आपण गोड लोणची, आपण तिखट लोणची पण बनवतो, आपण गोड लोणची पण बनवतो. गोड लोणच्यामध्ये आवळ्याचं लोणचं आपल्याकडे आहे, लिंबाचं लोणचं आपल्याकडे आहे, मोरांबा आपण बनवतो, मग गुलकंद जे आपले गावठी गुलाब आहेत ते बनवतो. या प्रत्येक प्रोडक्टमधलं एक वैशिष्ट्य असं आहे, ह्याच्यातलं प्रमुख घटक जे आहे आपण आपल्या बागेमध्ये तयार करतो. म्हणजे लिंबाच्या लोणच्याचे लिंब जे आहेत ते आपल्या बागेतलीच आहेत, आवळ्या लोणच्यातले आवळे ते आपल्या बागेतलीच आहेत. कैरीचं तर काय प्रश्नच आहे, आपली मोठी आंब्याची बाग आहे, तर कैरी, आंबा हे जेवढे पण प्रोडक्ट्स आपण इथे बनवलेले आहेत त्याच्यातलं प्रमुख घटक जे ते उत्पादन हे आपल्या बागेतच आपण करतो. येस. तर हे बघा, एवढे सगळे प्रोडक्ट्स आहेत. मालवणी पण आहेत. हे बघा, कापा,
नारळाची कापं आपण तयार करतो. ही ऑर्डर प्रमाणे आपण तयार करतो. आता परवाच्या दिवशी आपल्याला एक मोठी ऑर्डर आली होती, तर त्यासाठी आपण कापं तयार केली होती. आणि मग काय होतं की जेव्हा काही कस्टमर जेवायला आपल्याकडे येतात तर काहीतरी गोड त्यांना खायचं असतं. बरोबर. तर आपल्याकडे आम्रखंड कधीतरी आपण बनवतो, कधीतरी आपण आमरस आपण बनवतो, कधीतरी नारळाची कापं असतात. तर ते जेवल्यानंतर इथे येऊन मग तरी काहीतरी गोड आहे का, मग आपल्याकडे नारळाची कापं पण अवेलेबल ठेवतो. बाकी मालवणी मसाले आपण करतो. त्यामध्ये 3 प्रकारचे मालवणी मसाले आहेत. एक आपला नॉर्मल मालवणी मसाला जो आपण करतो, मग फिश फ्राय मसाला आहे, एक फिश करी मसाला आहे. ओके. बाकी पिठांमध्ये थालीपीठ आहे, कुळधाची पिठी आहे, वडे पीठ आपल्याकडे असतं, मोदक पीठ असतं, घावणे पीठ असतं. हे सगळे पिठं जे आहेत हे आपण आपल्या घरगुतीरीते आपल्याच चक्कीवर आपण दळतो. आपण बाहेर पण देत नाही. आपली स्वतःची घरघंटी आहे, त्यावरच आपण दळून अगदी तुमच्या घरी जसं जेवण तुम्ही बनवता त्याच पद्धतीने आम्ही आमच्या घरी जेवण आणि हे सगळे प्रोडक्ट्स आपण बनवतो. तर हे जर काही प्रोडक्ट्स तुम्हाला पाहिजे असतील तर खालती कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर कॉल करून तुम्ही मागवू शकता. येस, नक्की. आपले सगळे मित्र पण आता पोहोचले. अक्षय पण इलो, मनोहर असा आणि आपले फिशिंग मॅन. आज पण मासे पकडून चाललास काय? चला. तर दादान आपल्याला दिला नसा कोकम सरबत. निमराजून आम्ही ग्लास मस्त. हरमाळा निलो. ग्लास मस्त. लकी दादा पण इलो. हा, चिअर्स. लकी दादा आतमध्ये शूट करतात इकडे किचन मध्ये. आपण जाऊया नंतर. दादा किती एकर मध्ये हा पसरलेला आहे? तर आपली आमराई जी आहे 33 एकर मध्ये आपली ही बाग आहे. त्यामध्येच आपलं रेस्टॉरंटही आहे, आमचं घर पण इथेच आहे. अच्छा. आणि इथे आंब्यांसोबत आपण बरीच इतर फळझाडं लावलेली आहेत, फुलझाडं लावलेली आहेत. कारण कसं आहे की आमच्या घरीच अशी बरीचशी लोक आहेत ज्यांना विविध प्रकारचे फळं आवडतात. तर आपल्याकडे एवढी जागा आहे, तर आपण मार्केटमधनं फळं का आणायची, आपण स्वतःच लावूया. तर या अनुषंगाने आपण एक्सपेरिमेंटमध्ये काही फळं लावली आणि त्यामधली बरीचशी फळं ही सुंदर आता आपल्याकडे येतात आणि ऑर्गॅनिकरित्या आपण आपलीच लावलेली फळं खातो. पण ते मगाशी मी झाड बघितलं तर ते कुठचं आहे आणि ते म्हणजे आपल्या देशातलं आहे की कुठचं? तर तिथे एक झाड आहे जे आम्हालाही जेव्हा आम्ही लावलं ना तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की कसलं काय झाड आहे. कोणीतरी सांगितलं की हे फेन्सिंगला लावायला खूप सुंदर झाड आहे आणि त्याच्यावर अशी रंगीबेरंगी फळं लागतात. ओके. तर आम्ही हे झाड लावलं आणि त्याच्यानंतर त्याला फळं धरायला लागली आणि मग आम्ही त्याच्याबद्दल संशोधन केलं की हे काय आहे. तर हे झाड ऍक्च्युली ब्राझील मधलं आहे. जमैकन कंट्रीज मध्ये हा झाड येतो. ओके. त्याला म्हणतात ब्राझिलियन चेरी किंवा सुरिनम चेरी. ओके. आता गावातली माणसं याला गावठी आवळा वगैरे म्हणतात. हा हा. आणि बरीचशी माणसं आहेत आता रस्त्याला लागून आहेत, तर ते थांबून विचारतात अरे दादा ह्याच्यातली 4 फळं मिळतील का. तर आपण त्यांना देतो. खूप फळं पडली इथं. हे सगळे गळती होऊन पडतात. ह्याच्यातला लाल जे झालेलं फळ असतं हे बघ लाल झालं. हे बघा, हे आपण खाऊ शकतो. ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे सिट्रस आहे, आंबट गोड असतं. जसं आपला कोकम असतो ना तशा रीते असतं. अगोदर तुम्हाला मी ना ओपन करून दाखवतो कसं आहे. बघा, एकदम रसाळ फळ आहे, ज्यूस. एक बी आतमध्ये असते, बाकी कोकमासारखं गर असतं. तर ते गर आपण खाऊ शकतो. हे कुठचं बोलला? ब्राझिलियन चेरी किंवा सुरिनम चेरी. ओके. तुम्ही गुगलवर सर्च कराल ना तर तुम्हाला मिळेल हे. आणि हिरवं कसं लागतं? हिरवं ना जरा तुरट लागणार. तर हिरवा फळांचं लोणचं घालते माझी आई. अच्छा. प्रत्येकाच्या आईला काही ना काही एक्सपेरिमेंट करायचं असतं. तर तिने एक्सपेरिमेंट करून झाला, तर घरच्यासाठी आम्ही ह्याचं लोणचं घालतो. अतिशय उत्तम बनतं. फक्त ते लवकर आपल्याला संपवावं लागतं कारण जास्त काळ ते टिकत नाही. अच्छा. तर हे बघा, हे एक झाड आहे. अजून पण तिकडे आहेत ना काय काय? हा, अजून पण झाडं आपल्याकडे आहेत. येस, वेगवेगळी झाडं लावली आहेत. समोर आता आपण बघतोय हे रतांब्याचं झाड आहे. रतांब्याचं. हा, हे काय आपल्याकडचं आहे? हे काय ह्याच्यावर कोकमा लागली. हा, लागली. कोकमा आहे. येस. त्या साईडला रामफळ ना? रामफळ. रामफळाचं झाड आहे. येस, रामफळ. हे बघा, हे रामफळ धरलेलं आहे मस्त. जून झाला. या बघा, झालं होतं आता काढल्यावर तो पिकतो. येस. तर हे रामफळ आहे. त्यानंतर ना एक किलो पेरू असा एक पेरूचा एक जाती आहे. ओके. पण आपण लावलेली आहे. हा ना, हा 1 किलो पेरू 1 किलो पर्यंत होतो काय? हा, जवळपास आता आपल्याकडे हा नाही, हा तर नवीन रोप लावलेला आहे. हे छोटा. 6-8 महिने झाले त्याला. पण ह्याच्या अगोदर आपल्याकडे एक रोप होते, ते जवळपास 650-700 ग्राम पर्यंत तरी ते फळ झालेलं आहे. 1 किलो पर्यंत तर झाला नाहीये. जवळपास 650-700 ग्राम पर्यंतचा फळ होतो. ओके. मग एक असा फळ आहे जे रेस्टॉरंटच्या जवळपास आपण लावलेला आहे, जी लोक बघून खूप आकर्षित होतात कारण त्यांनी तो फळ बऱ्याच वेळा बघितलेला आहे, पण तो फळ कसा येतो ना हे लोकांना माहित नसतं. ओके. तर तो आहे अननस. अननस तुम्हाला दाखवतो. येस.
अननस. फेन्सिंगला आपण अननसाची झाडं काही लावलेली आहेत आणि हे पण म्हणजे कसं बाहेरून काय आणलं नाही आपण जे इथलंच. आपण जे अननस खातो त्याचीच टोपी काढून आपण लावली आणि ती यायला लागली. हे बघा, ओके. हां, हे बघा अननस आहे, अननस. पायनॅपल. येस. हे आपल्या नॉर्मल बाजारात जे मिळतात ना ते क्वीन पायनॅपल आहेत. पण सुरुवातीला ते- आमच्या जवळ आहेत ना ते थोडे वेगळे आहेत. अच्छा, ऑरेंज कलर किंवा गुलाबी कलर असं. बरोबर. आता हे जे अननस आहेत ना, हे बघ, ह्या बाजूने बघशील ना तू, तर जेव्हा सुरुवातीला जेव्हा ते वर येतात तेव्हा ते गुलाबी रंगाचे असतात. जसे जसे ते जून होऊन मोठे होणार ना तसं त्यांचा रंग बदलतो आणि मग तो पिवळा रंग होतो. ओके. असं. आणि ते एक झाड आहे ते ह्याला बर्ड चेरी म्हणतात. बर्ड तर- चेरी. तर ह्याच्यावर ना छोटे छोटे फळं तुम्हाला दिसतील जवळून बघितलं तर. हां, तर ही फळं आपणही खाऊ शकतो, पण आपल्याला ज्या काय जास्त ते चव लागणार नाही. पण हे पक्ष्यांसाठी हे एक झाड लावलं जातं की संध्याकाळी तुम्ही 4:30-5 वाजल्यानंतर जेव्हा ऊन कमी होतं ना तेव्हा बरेचसे पक्षी ह्याच्यावर येतात आणि ते फळ खातात. आणि कसं आहे, हे आता आपण बॅरल जे आपल्या बागेतले बॅरल उरलेले आहेत ना त्याच्यातनं आपण वॉश बेसिन बनवलं. आता वॉश बेसिनला सावली लागणार आहे, त्यामुळे हे बर्ड चेरीचं झाड आपण लावलं. येस. ज्याचा घेरा असा वाढतो आणि तो उंच जास्त होत नाही, तर बऱ्यापैकी सावली पण या झाडाने होते. मस्त. हे भारी बनवलं. टेक्नॉलॉजी आहे. मग त्याच्यानंतर आणखीन एक फळ जे आहे जे कोकणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतं ते आहे आपलं पपणस. पपनस. ग्रेप फ्रूट आपण म्हणतो. येस. तर हे आहे पपनस. संत्र्यासारखं दिसतं पण संत्र्यासारखं दिसतं, आतून गुलाबी रंगाचं असतं. येस. आता जेव्हा आपल्या रेस्टॉरंटवर गेस्ट जेवायला येतात तेव्हा त्यांची नजर पडते आणि साधारण 10 पैकी 9 जण तर नक्कीच विचारतात की बाबा हे कुठलं फळ आहे, संत्रा कारण की त्यांनी काय? बघितलेलं नसतं. संत्रा पण वेगळा ना. संत्रा पण वेगळा, संत्रा पण वेगळा. हे पपनस हे खूप मोठं जाड साल होतं. असते त्याची आणि आतून गुलाबी रंगाचा असतो. बराच मोठा होतो, पण जरी केवढा मोठा झाला त्याच्या आतलं घर जे असतं ना ते संत्र्या एवढंच असतं लहान. येस. ठीक आहे. तर खूप सारी झाडं आहेत तिकडे तिकडे अशी पूर्ण. मग आता इकडे ना हे होतं आपलं अनार होता. अनार. तो बहुतेक हां हां हां. पिकला आणि काल हे बघ. काढला आम्ही. हे बघा, इकडे काय लाल हा तेच ते जे छोटे छोटे दिसत आहेत ना हे? तुला. हा, अनार. अनार. ओके. मग चिक्कू आपल्याकडे आहे, मग समोर फणस फणस आहे, आहे, वा. फणस पण आता आपल्याकडे लागलेले आहेत. येस. तसं तर ही काय होतं माहिती आहे का, आता आंबा हा जो आपण लावलाय ना हा व्यावसायिकरित्या लावलेला आहे की त्यातनं आपल्याला काहीतरी उत्पन्न आपल्याकडे निर्माण होतो. येस. पण ही जी आता आपण झाडं बघितली ना ही पूर्णपणे आवडीपोटी लावलेली आहेत आणि स्वतः तयार केलेले जेव्हा आपण विविध प्रकारचे फळं खातो ना त्याची मजा ही वेगळीच आहे. ते आनंद घेण्यासाठी आपण हे इथे केलेलं आहे. येस. तर दादा हे रेस्टॉरंट सुरू करून किती वर्ष झाली? आता हे रेस्टॉरंटचं 6वं वर्ष चालू आहे. 5 वर्ष पूर्ण झाली आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि आता हे 6वं वर्ष आपल्या म्हणजे रेस्टॉरंटचं. आणि कसं सुचलं तुला हे? तर हे असं झालं की आम्ही होतो मुंबईला. माझं शिक्षण माझ्या बायकोचं, माझ्या भाऊजींचं, माझ्या बहिणीचं, आमचं पूर्ण शिक्षण वगैरे आमचं लहानपण सगळं मुंबईमध्ये आणि मोठ्या शहरांमध्ये गेलं. आणि मग असं एक दिवशी असं वाटलं की आपण काय हे सगळं करतो आहे. मुंबईमध्ये धावपळ होते, आम्ही सगळे चांगले शिकलेले आहे. MBA फायनान्स आहे मी, माझी बायको MBA फायनान्स आहे, माझी बहीण चांगल्या कंपनीत CA होती, माझे भाऊजी चांगल्या कंपनीत ऑडिटर होते. पण हे असं वाटलं की आपण हे का करतोय. आणि मग एकदा असं ठरलं की चला गावाला जाऊन काहीतरी व्यवसाय आपण सुरू करायला बघूया. आणि माझ्या आईला जेवण करायला खूप आवडायचं आणि कधीही आम्हाला लहानपणापासून तिने कधीच थांबवलं नाही की अरे नाही तुम्ही किचनमध्ये येऊ नका करून, तुम्ही मुलं आहात काम नका करू किंवा तुम्ही मुली आहात तुम्ही अभ्यास करा, काय नाही. किचनमध्ये सहज आम्हाला मदत करायला यायची, त्यामुळे जेवण बनवायची आवड आमच्यात निर्माण झाली. आणि मग मी माझ्या बहिणीने आम्ही आमच्या घरच्या मंडळींनी ठरवलं की आपण गावाला जाऊन ना एक छोटं हॉटेल सुरू करूया. तर आमची सुरुवात हे एका छोट्या शेडपासून झाली इथेच, जिथे आम्ही चहा, वडापाव आणि भजी हे देत होतो. तेव्हा हॉटेल वगैरे काही नव्हतं. आणि मग असं वाटलं की चला आता आपण हॉटेल सुरू करूया. सुरुवातीचे प्रोडक्ट्स आमचे कांदा भजी होती आणि भाताची भजी आम्ही तयार करायचो. सोलकढी आपण द्यायचो. हे रस्त्यावर अक्षरशः टेबल लावून आम्ही केलेलं आहे. त्यानंतर मग हळूहळू एक स्वप्न होतं ते आता निर्माण झालं आणि आता हे 5वं वर्ष आहेत. आणि बऱ्याचशा कस्टमर आपल्याकडे आहेत जे वर्षानुवर्ष आपल्याकडे जेवायला येतात. तर हळूहळू मित्रांच्या मदतीने आणि देवाच्या कृपेने आता हा रेस्टॉरंट आपला वेल एस्टॅब्लिश आणि सेटअप झालेला आहे. येस. आपण या फळ टेस्ट करून बघूया कसा लागतात. नंबर डेंजर. ब्राझिलियन चेरी एकदम खतरनाक टेस्ट. अरे ब्राझिलियन चेरी ह्या बघ तरी पूर्ण पिकलेला. अलग ना, वेगळाच लागता.
रेस्टॉरंटच्या बाजूलाच इकडे टॉयलेट पण आहे, लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी. त्या साईडला लेडीज, या साईडला जेंट्स. आम्ही आता जरा बागेत फिरा गेलो, खयची खयची झाडं आहेत बघूया. आणि आंबे सध्या एवढे झाले आहेत. हेच ते काय रे, काय ते आंबे दूध पेढा. हा. नाही, दूध पेढा त्या बाजूचा. आकार तसं वाटलो माका. रायवळ. ओके. कुठच्या प्रकारचे आंबे आहेत? आपल्याकडे एकूण 13 प्रकारचे आंबे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने हापूस आहे, त्यानंतर दूध पेढा आहे, कैरीसाठी लोणच्यासाठी रायवळ आपल्याकडे आहे. मग एक टॉम ॲटकिन्स नावाचा आंबा आहे जो बाहेरून लाल होतो, पाहिजे तर आपण बघूया, तो लागलेला आहे. ओके. मग दशेरी हा आंबा आपल्याकडे आहे. मग नीलम आपल्याकडे आहे. मग गोवा मानखूर आपल्याकडे आहे. आता ही 13 नावं जी आहेत ना, ही मला पण पटकन लक्षात येत नाही. ओके. कागदावर लिहिली तर मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आंबे कधी तयार होतले? आंबे तयार साधारण आणखीन एक आठवडा 10 दिवस आहेत. सध्या पण आपल्या बागेमध्ये थोडा आंबा तयार आहे, पण अजून आपण मुहूर्त केलेला नाही आहे. ओके. कारण कशी परिस्थिती आहे, सध्या आंबा एवढा महाग आहे ना की रिटेल कस्टमरला तो घेण्यालायक रेट अजूनपर्यंत आला नाही आहे. बरोबर. कारण कसं आहे ना, खूपच जास्त महाग जर आंबा कस्टमरला दिला तर ते आपल्यालाही बरं वाटत नाही. पण यावर्षी आंब्याची कमतरता आहे, त्यामुळे थोडा रेट हाय असण्याची शक्यता आहे. ओके. आणि जर कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर तोच खाली ओके, त्याच स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट आला असेल. नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचा की ओके. मँगोज निडेड किंवा आंबे हवे आहेत, तर ओके. त्याप्रमाणे जे काही अवेलेबिलिटी असेल आणि जो काही रेट असेल हे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू, आणि आंबे कसे तुमच्यापर्यंत करणार हे सगळे डिटेल त्या मेसेजमध्ये तुम्हाला येतील. ओके. तर या साईडला इकडे आवळे पण लागलेत भरपूर. एकाच ठिकाणी तुमका सगळं काय बघू भेटेल. सगळंच. हां, किती आवळे आहेत बघा, मस्त. आवळा, अरे पडलो एक, टाकूया नको. आवळे एक नंबर लागतात. हा 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 हा, मजा येईल. तर यावर्षी आंबे थोडेसे महाग आहेत. त्याचं कारण बरेचसे आंबे लागलेच नाही आहेत, आणि जे लागले ते अशा प्रकारे गळून पडले. वातावरणाचा प्रॉब्लेम. वेगळ्या प्रकारचा आंबा आहे. कसलो रे हो? दशेरी. दशेरी आंबा. तो पायरी आहे काय? पायरी. ह्यो कुठचा आंबो? नाव काय? टॉम ॲटकिन. टॉम ॲटकिन. तर आता पहिलंच नाव ऐकलं. होय तर मागा तर खूप हार्डच आणखीन वाटलं. एक माहिती देतो. आता टॉम ॲटकिन जर आपण म्हणतो तर आपल्याला वाटतं की अरे टॉम ॲटकिन म्हणजे बाहेरच्या देशातलं वगैरे आंबा वगैरे काय असेल. तर काय असतं, बरीचशी अशी संशोधन करणारी मंडळी असते जे काय करतात की एक आंबा आणि दुसऱ्या आंब्याची कलम ही जोडतात आणि नवीन काहीतरी बनवायचा प्रयत्न करतात. आणि त्या जर नवीन कलमाला आंबा लागला तर त्या आंब्याला किंवा त्या झाडाला त्या माणसाचं नाव दिलं जातं. चला आता मी तुमका आंबे दाखवतोय. बघितलात? हे बघा, भारी ना, एक नंबर वाटता. पूर्ण आंबेच आंबे, आणि त्याच्या खालून आपण चालतो. आम्ही आता पुढच्या कलमाकडे पोहोचलो, आणि याचं नाव असा तोतापुरी. कोकणात राहणार हे बघा. आता या कोकणात राहून अशी बाग असं पहिल्यांदाच बघितलं. तर आता हे आंबे जरी तुम्हाला नवल वाटत असतील ना, तोतापुरी बापरे. आंबा, तर या आंब्याची आपल्या प्रत्येकाची एक लहानपणीची आठवण आहे. प्रत्येकाला आठवत असेल की शाळेच्या बाहेर माहिती आहे कैरीवाला असायचा, चिंच द्यायचा, कैरी द्यायचा. तर तो जो आंबा द्यायचा ना, मोठे आंबे लाल रंगात द्यायचा, कधी कधी मीठ लावून द्यायचा, तर तो तोतापुरी आंबा असतो. कारण हा आंबा ना अजिबात आंबट नसतो. तुम्ही कच्चा पण त्याला खाऊ शकता आणि पिकल्यानंतर पण तुम्ही त्याला खाऊ शकता. आणि हा आंबा लासून असतात. आणि हे नंतर पण असतात ना रे पावसात? होय होय, पावसात पण असतं. हे पावसापर्यंत असतात. पावसापर्यंत पिकवत नाही घालायचे, कच्चे खायचे. ओके. जास्त माणसं हा आंबा कच्चा खातात. हा, साईज बघा केवढी आहे. कच्च्या वेगळे, कच्च्या जरा जास्त बरं वाटतं खाऊ. ओके. आम्ही आता बावडी बघूक चाललो, वेगळी बावडी. मौत का कुवा तुम्ही बघितलाय? जे मौत का कुवा, जत्रेत बघितला हा. गाडी चालतं त्याच्यात. आता खरोखर बापरे, फोर व्हीलर डेंजर आहे बावडी. रस्त्याच्या बाजूला जवळ जाऊ नको. बापरे, खतरनाक आहे रे. आई शपथ. आईला पडलो तर हाडाव गावाची नाही. पावसाळ्यात पाणी ना तिथपर्यंत त्या काठापर्यंत. बाप रे, खतरनाक बावडी आहे. सच्या, पण आता तू बोट टाकला तर पावसाळ्यातच पाणी वर इल्याशिवाय तू बोट खाली येऊ शकणार नाही. कसली खतरनाक आहे रे.
ही शपथ बघू का भीती वाटतं खाली. आपण आता चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंटच्या किचनमध्ये पोहोचलो आहे. इकडे आता काय काय आहे बघूया. तर इकडे ताई आहे, फिश फ्राय होतं. ही आपली अस्सल माशाची कढी आहे, बांगड्याची Yes. कढी. मग आपण व्हेज थाळीवर शक्यतो पापड जे देतो ते पण आपण स्वतः तयार केलेले तांदळाचे पापड देतो. ओके आणि असंच बाकी व्हेजचा जेवण आपण वेगळं ठेवलेली आहेत ती त्या बाजूक असत. ओके. तर किचन कोण कोण सांभाळता? तर किचन सांभाळण्यासाठी आपल्याकडे घरची माणसं असत आणि जवळच्या गावातनं आपल्याकडे मदत करायला काही टाया येतात. Yes. तर मी असतो किचनमध्ये, माझी बहीण असते, भाऊजी असतात. जर खूपच लोड असेल तर नेहा पण येते आणि कॅश काउंटरला डॅडी असतात, बाबा असतात. तर किचनमध्ये आम्ही एवढी माणसं असतो जे जेवण तयार करतो. आणि बाकी मदत करायला आपल्याकडे जसे मी सांगितलं की चिंदरवरनं बाकी इतर गावांमधनं आपल्याकडे काही ताया मावशा येतात, तर त्यांच्याकडनंही बरीचशी मदत आपल्याकडे होते. तर इकडे वहिनी आहेत, ताया पण आहेत, मावशा पण पुरी तळतात. आणि या साईडला ताई, दीदी दीदी. दीदी. तर दीदी आज काय जेवणात? आज आपण वडे सागोटी करत आहोत. फिश आहे, व्हेज आहे, सगळंच आपल्याकडे रोज सगळं जेवण फ्रेश आपण बनवतोच, कारण की तेवढी आपल्याकडे मागणी असते. ओके. आणि नाश्त्यामध्ये काय काय असतं? नाश्त्यामुळे आपण प्रयत्न करून जेवढे मालवणी पदार्थ आहेत, घावणे म्हणा, आंबोळी चटणी, पुरी भाजी, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणि जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही? व्हेज नॉनव्हेज दोन्ही. ओके. त्यातून आपली व्हेज थाळी तसं म्हटलं तर मालवणात सगळे नॉनव्हेज जेवायला आवर्जून येतात, पण आपल्याकडचं व्हेज जेवण तेवढंच आवडलं जातं. अच्छा. तर या साईडला वहिनी आहेत, पुरी पुरी. माझा आवाज येतो. तर बोलणारो माणूस. आजचं जेवण आहे फिश आणि चिकन आणि व्हेज पण हा. व्हेजवाले कोण आहेत माहीत नाही, बघूया. तर आपलं जेवण आलंय. या साईडला प्रॉन्स, इकडे सुरमई, इकडे बांगडा, इकडे चिकन, इकडे पॉपलेट आणि इकडे व्हेज. व्हेज सगळ्यांसाठी वेगवेगळा. हा? नक्की दादा व्हेज द्यावा. आम्ही आता जेवक बसलो आणि सगळेजण भुकेले आहोत. तर आता आम्ही जेवतो, त्याच्यानंतर तुमका रिव्ह्यू देतो. तर आम्ही आता चाललो घरी. खूप खूप धन्यवाद दादा. अरे एवढं तुम्हाला सर्वांना धन्यवाद. तुम्ही आलात, एका हाकेला हजर झालात. हो हो, नेक्स्ट टाइम आणतोय. चला आम्ही आता निघतो घरी. तर मित्रांनो, जेवण झालंय, मस्तपैकी आराम केला थोडा आणि जेवण एक नंबर होतं. आणि प्रॉन्स तर माझ्या आवडीचे आणि ते तर जबरदस्त होते. जर तुम्ही इकडे जेवण्यासाठी आलात ना तर तुम्हाला खूप भारी जेवण मिळणार आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण एक नंबर आहे. तर अशा प्रकारे आज आमची चिरंजीव व्यंजन रिसॉर्टमधली पार्टीच बोलूया, कारण दादाने आपल्याला इन्व्हाइट केलेलं आणि सगळेजण आलो आणि मस्तपैकी जेवणाचा आनंद घेतला आणि बाग पण बघितली. तर चला आता घरी जायची वेळ झालेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.